मला तरी वाटतं की अनेक इतर पक्षांचे जे कार्यकर्ते त्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत तुमच्यामुळे की असे जर निर्णय होऊ शकतात तर त्यांच्याही पक्षामध्ये असे निर्णय केव्हा होतील अशी आस नक्कीच त्यांनाही आहे. पण तुमच्या बाबतीतला हा जो निर्णय घेतलाय त्याच्यामुळे तुमच्याच पक्षातले काही नेते नाराजही झालेले आहेत, जे इच्छुक होते, ज्यांची संधी हुकली. कारण अनेक जण होते, कारण राज्यसभा होती आणि तुम्हालाही माहितीये की केवळ एक जागा होती, महत्वाची जागा होती ती पक्षासाठी. त्यामुळे अनेक लोक खरं तर आस लावून होते या जागेसाठी. तर ह्यांची नाराजगी तुम्ही कशी दूर करणार? खरं तर तुम्ही जे म्हणताय की नाराजगी किंवा इतर अनेक गोष्टी, तर मला त्या संदर्भात काहीच कल्पना नाहीये. मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे. मी फक्त माझं काम करत राहिले. हा, माध्यमांच्या मधून मला प्रत्येक वेळेला हा प्रश्न विचारला गेला. पण मला वाटतं की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे प्रत्येकाला न्याय देण्यासाठी ते सर्वांना ओळखले जातात. म्हणजे त्यांचं मन म्हणजे महासागर आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाला स्थान आहे. त्यामुळे जरी तसं काही असलं तरी ते प्रत्येकाची समजूत काढतील, प्रत्येकाला ते म्हणजे प्रत्येकाचा सन्मानच आहे. राहता राहिला विषय जी इतर नावं या पदासाठी स्पर्धेत होते, मी माध्यमांमधून बघत होते, मी तर इच्छुक नव्हते. तर त्या प्रत्येकाचं शिवसेनेसाठी मोठं योगदान आहे. त्या प्रत्येकाचा प्रवास सुद्धा तितकाच प्रेरणादायी आहे. मी त्यांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या योगदानाचा सन्मान करते. पण ताई, तुम्ही म्हणताय की हे सगळे नाराज आहेत. पण सगळ्यांनी माझं अभिनंदन केलंय आणि सगळे म्हणतायत की ताई तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि फॉर्म भरताना सुद्धा अजिबात नाही ताई. शिवसेना हे कुटुंब आहे. शिवसेना हा पक्ष नाहीये, शिवसेना हे कुटुंब आहे. आमचे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब हे फक्त मुख्य नेते नाहीयेत, ते आमचे कुटुंब प्रमुख आहेत. एखाद्या कुटुंबामध्ये सुद्धा कधी बहिणीला मिळतं, कधी भावाला मिळतं, पण ठीक आहे, बहिणीला मिळालं म्हणून भाऊ कधीच नाराज होणार नाहीत. आणि त्यातल्या त्यात एखाद्या सामान्य बहिणीला मिळत असतील ना, तर हे सगळे माझे भाऊ, या सगळ्या माझ्या बहिणी ताई माझं कौतुक करतील, माझ्या पाठीवरती हात ठेवून ते मला आज लढायला प्रेरणा देत आहेत. महिला दिनाच्या दिवशी आमच्या महिला आघाडीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते माझा सत्कार ठेवलेला होता. सगळ्या ज्येष्ठ नेत्यांनी केवळ समाज माध्यमांवरती नाही, तर अगदी स्वतः पर्सनली कुणी फोन करून, कुणी भेटून माझं खूप कौतुक केलंय. त्या सगळ्यांना आनंद आहे. फोन केव्हा? हो, मला वाटतं की त्याच्यानंतर उमेदवारी जाहीर झाल्यानंतरच्या 1-2 दिवसानंतर आदरणीय ज्येष्ठ नेते सुशीलकुमारजी शिंदे साहेबांनी माझं अभिनंदन करण्यासाठी फोन केला होता. खूप बरं वाटलं ताई. जास्त आनंद ह्या गोष्टीचा आहे, केवळ एकाच पक्षाचे नेते नव्हेत, तर अनेक पक्षांचे नेते फोन करतायत. सत्ताधारी पक्षातले चित्राताई वाघ असतील, प्रवीणजी दरेकर असतील, चंद्रशेखरजी बावनकुळे असतील, किंवा अगदी उबाठामधले भास्कर जाधव साहेबही मला विधान भवनात भेटले, त्यांनीही कौतुक केलं. नरहरी झिरवळ भेटले, अमोल मिटकरी भेटले. त्याच पद्धतीनं आमच्या सगळ्या मंत्र्यांनी आणि त्यांनीही कौतुक केलं. सुशीलकुमारजी शिंदे साहेबांनी फोन केला, अभिनंदन केलं. मी त्यांच्यासोबत काम केलंय. त्यांचा प्रवास सुद्धा म्हणजे एक बुढ्ढी के बाल विकणारा पट्टेवाला ते केंद्रीय मंत्री, हा प्रचंड प्रेरणादायी प्रवास आहे. मी त्यांचा आदर करते. ते म्हणाले की माझ्याही केंद्रीय राजकारणाची सुरुवात ही राज्यसभेपासून झाली होती. तुझी निवड झाली, मला खूप आनंद आहे आणि तू चांगलं काम करशील याचा मला विश्वास आहे. खूप आनंद वाटला.